नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। आजच्या आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये सेलिब्रिटी आलेले आहेत ज्ञानेश पेंढारकर सर। सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत आचार्य 90 FM मध्ये। आणि सरांचं फार जुनं नातं आहे आपल्या शरद भाऊ आचार्यांशी आणि सगळ्या परिवाराशी। आणि आज आपण खरं तर बोलणार आहोत ज्ञानेश सरांविषयी सुद्धा, आणि तसंच आपण भालचंद्र पेंढारकरांविषयी सुद्धा आज सगळ्या आठवणी आपण पुन्हा जागृत करणार आहोत। एक सुंदर असं नाट्यमय म्हणजे वातावरणात आपण थोडा वेळ रमणार आहोत आणि आपल्या प्रेक्षकांना घेऊन जाणार आहोत, कारण एक दैदिप्यमान असा तो इतिहास आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा तो सांस्कृतिक ठेवा आहे आणि त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल। सगळ्यांनाच माहिती आहे भालचंद्र पेंढारकर हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नाट्य अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, नेपथ्यकार, छायाचित्रणकार असे सगळे त्यांनी आणि ललित कलादर्शचे संस्थापक होते। तर आज सगळा हा धांडोळा घेण्याचा थोडक्यात प्रयत्न आहे। ज्ञानेश सर, अगदी वडिलांचं आणि तुमचं नातं म्हणजे पिता पुत्राचं नातं अगदी सुरुवातीला मला जाणून घ्यायला फार आवडेल। आधी मी एक गोष्ट सांगतो, माझे वडील संस्थापक नव्हते, ललित कलादर्श ते संस्थापक खरे केशवराव भोसले। 1908 साली त्यांनी ललित कलादर्श ही संस्था स्थापन केली। त्यानंतर 1921 साली माझ्या आजोबांना त्यांनी ती दिली आणि 1942 पासून ते साधारणपणे जाईपर्यंत 2015 माझ्या वडिलांनी ती सांभाळली। ती वारसाने चालत आलेली आहे। वा, आता तुमच्या नात्याबद्दल म्हणजे कसे होते? म्हणजे दरारा होता, भीती अशी होती, भीतीयुक्त आदर होता, कसं होतं? साधारणपणे जन्म झाल्यानंतर आपण मुलाला देवळात घेऊन जातो, आपल्यात प्रथा आहे। 10व्या दिवशी का 10-12 दिवस मला आठवत नाहीये, मला देवळात घेऊन जायचं ठरलं आणि थेट साहित्य संघात घेऊन गेले आणि रंगभूमीच्या तिकडे खेळलं। आई पण होती बरोबर, म्हणजे आईने कोणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि तिथून मला रंगभूमीबद्दल जे प्रेम निर्माण झालं ते आजपर्यंत आणि ते पुढेही टिकून राहील। तर अशी माझी खरी सुरुवात झाली की अण्णांनी मला, आमचा प्रयोग होता दुर्जन तिथीमध्ये होता, तिकडे मला घेऊन गेले आणि तिथे पूजा केली जाते रंगभूमीवर, तिथे मला ठेवलं की पुढचा काळ माहिती नाही कसा आहे, पण जमल्यास जेवढं तुला करता येईल त्या रंगभूमीची जी आपली कुळस्वामिनी आहे तिची तू सेवा कर। आता कदाचित त्यांचा त्यामागचा उद्देश असावा, ते फार काही देवदेव करायचं नाही, म्हणजे ही पूजा ती पूजा, त्यांची एकच पूजा रंगभूमीची। ते मी लहानपणापासून बघत आलोय। मठात जायचे स्वामींच्या, पण अवडंबर नाही, म्हणजे गणपती पण घरी असेल आणि जर कुठे काही काम असेल तर ते कामाला पहिलं प्राधान्य द्यायचे। आई ओरडून ओरडून त्यांना घरी बसवायची, नवरात्र वगैरे। पण एक बघितलंय की अशा मंडळींच्या बाबतीत अशी लोक त्यांना भेटतात की त्यांचं देव वगैरे जे घराच्या कुळाचे असतं ते सांभाळणारी व्यक्ती मिळतात। त्यामुळे त्यांचं काम आणि घरातलं कुळाचार ह्याचा कधीच त्रास झाला किंवा देव ऍडजस्ट करून घेतो की या माणसाला मी ह्याच्यासाठी पाठवलेला आहे तर या माणसाला माझ्यासाठी पाठवतो। त्यामुळे आईने जो सगळा घराचा भाग जो आहे तो आईने सांभाळला आणि नाटकाचा जो भाग होता परंपरेने चालत आलेला तो वडिलांनी सांभाळला। लहानपणापासून मला आठवत नाही की आम्ही अण्णा म्हणायचो होता, मला कधी मारलंय, कधी ओरडले, एकदा दोनदा ओरडले असतील, पण हात तर कधीच उगारला नाही किंवा त्याच्या विरुद्धच होते ते। किंवा मी एखादी गोष्ट सांगितली की मला हवी आहे, म्हणजे खेळणी वगैरे नाही मागायचो मी, मला प्रोजेक्टर आवडायचा, जो त्यांचा आवड होती, टेप रेकॉर्डर आवडायचा, ते मला आणून द्यायचे। काय अभ्यास करतोयस कधीही विचारलं नाही। इनफॅक्ट वयाच्या 6व्या वर्षी मला जय जय गौरीशंकर मध्ये नारदाची भूमिका करायला लावली, म्हणजे वडिलांचं जय जय रमा रमण श्रीरंग जे गाणं आहे ते म्हणत स्टेजवरती येतात, तर आधी मला पाठवलं ते गाणं म्हणत, आणि ती गोष्ट कोणालाच माहिती नव्हती एक्सेप्ट गोविंदराव पटवर्धन, दबवंडा पारसेकर तबल्याला होते आणि मधुकर बर्वे, आणि आमच्याकडे शांताराम विचारे म्हणून होते मेकअप मॅन, तर ते मला मेकअपच करायचा होता। थोडक्यात लोकांना माहिती होतं, नाटक सतत अण्णांबरोबर जात असल्यामुळे मला गाणं पाठच होतं जय जय रमा रमण, आणि मला वाटते तो प्रयोग कुठे बरं होता,
बॉम्बे हॉस्पिटलच्या समोर थिएटर बघा, नाव विसरलो मी, तिकडे तो प्रयोग होता. आणि अण्णाने नारायण नारायण म्हटलं आणि गोविंदरावांनी माझा काळीपात सूर दिला, काळी दोन, आणि माझं गाणं लोक म्हणजे 2 मिनिटं असं म्हणजे हा असं झालं, रे हे काय झालं एकदम. आणि मी म्हणून आत गेलो, प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. अण्णांचं जवळजवळ किती वेळ ते गाणं लोक ऐकत नव्हते. म्हणजे ते मी उत्तम गायलो हे नव्हतं, तर लोकांना जो धक्का होता हे होतं, ती दाद जी होती परवणीच होती, ती गाण्याची दाद नव्हती. तर एक त्यांना त्या काळात असा प्रकार नव्हता. आज सगळं सोपं झालंय, लहान मुलं स्टेजवरती नाही यायची, गाण्याचं गात गात येणं, बालकलाकार अशी संकल्पनाच नव्हती होती. म्हणजे पण पिक्चर पुरती जास्त होती किंवा लिटिल थिएटर सुधाकर करमरकरांची होती त्याच्यात. पण असं होई कशात, त्या नाटकामध्ये प्रसाद सावकार आहेत, रामभाऊ मराठे आहेत, माझे वडील आहेत, तिथे कल्पना नव्हती. आणि मला अजून आठवते वसंतराव देसाईंना पण माहिती नव्हतं ते. आणि त्यांचं पद्धत अशी होती की ते विंगेतनं नाटक बघायचे. आणि मला असं वरती पडदा टाकलेला होता, काय म्हणजे त्यांना काय कोणाला काही लागत नव्हतं. इव्हन राम मराठे यांना कोणालाच माहिती नाही, हा तयार होतोय माहिती नाही. यांना वाटलं ते काही फोटो बिटो काढायचे असते, असं स्टेजवरती झाली कोणालाच कल्पना. आणि मी जशी एक्झिट घेतली तर ते एवढ्या मोठ्याने ओरडल्या, वा 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 वा. आणि त्यांनी मला तंबुरी प्रेझेंट केली, अजूनही आहे माझ्याकडे ती, बसून आशीर्वाद असतो. एवढे खुश झाले. तर लहानपणापासून अण्णांबरोबर सतत मी असायचो, हीच माहिती हवी होती ना. बरोबर. आणि पहिलं पदार्पणही तुम्ही त्यातच सांगितलं की रंगभूमीवर नारदाच्या भूमिकेतून तुमचं पदार्पण झालं 1967 साली. आणि मग ती परंपरा तुम्ही चालूच ठेवली, थोड्या नाटकांमध्ये काम केलं. पुढे काय झालं, असं वय होतं की त्यात इतर नाटकांमध्ये मला काम करणं शक्य नव्हतं. प्रत्येक वेळा ही आयडिया करणं योग्य नाही. ज्यावेळी कळायला लागलं तेव्हा संगीत नाटकाचा काळ पडता होता. म्हणजे संगीत नाटकं कमीच झाली होती. आणि जी दादा मंडळी होती ती अजून स्टेजवरती होती. त्यामुळे आम्हाला तसा चान्स मिळतच नव्हता. आणि टू बी फ्रँक तुम्ही संगीताकडे वळला. संगीताकडे. आणि तसं गाणं पण नव्हतं की ते त्यांचं जे गाणं होतं पहाडासारखं ते करायला तो काळ पण नव्हता. त्यामुळे मग शिक्षण, त्याच्यानंतर नोकरी करावी लागली. पण मी असं म्हणेन की हे सगळं होत असताना सुद्धा विद्याधर गोखले, म्हणजे तो पडता काळ होता 1980 पासून ते साधारणपणे 2000 सालापर्यंत संगीत नाटकं येत होती, नाही असं नाही, पण ती चालत नव्हती. म्हणजे मी तर म्हणेन की दोन्ही काळ तुम्ही खरं जवळ पाहिला. एक असा खूप गर्दी असलेला, म्हणजे मी सांगतो ना, साहित्य संघामध्ये हाऊसफुल प्रयोग असायचे. आणि सगळी लोक असे गजरा वगैरे बायका घालून, आणि ते म्हणजे ते जे काही बघितलेलं आहे ना, आणि असा वेगळाच सेंटचा दरवळलेला वास. आणि ती म्हणजे बाळकेश्वर तिकडची जे उच्चभ्रू मराठी लोक होती, मंडळी होती, ती सगळी यायची. आणि त्यांचं वागणं वगैरे, इव्हन दुर्गाबाई खोटे, म्हणजे तेजस्वी बाई कशी असू शकते मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. माझं खूप वय लहान होतं, पण त्यांना मी बघायचं नव्हतं, बघतच या बाईकडे बघावं. सगळ्यामध्ये एकच काहीतरी गळ्यात असायचं, आणि पण गरजच नाही, चेहरा आणि ते सगळं सौंदर्य होतं. आणि तेज विद्वत्तेचं तेज, अशी अनेक मंडळी होती. साहित्य संघामुळे मला कोण पाहिलं नाही असं नाही. म्हणजे आमचं 68 साली ललित कला दर्शाचं 50 वर्ष 60 वर्ष हिरक महोत्सव झाला. तेव्हा गीत सोबत्र गदिमांनी लिहिलं होतं. तर त्याचं खूपसं लेखन वरती साहित्य संघ वडिलांची खोली होती, वडिलांना दिली होती साहित्य संघाने. स्टुडिओ सारखाच होता, असा हा स्टुडिओ आहे ना तसा स्टुडिओ होता. आणि तिकडे ते वरती आतल्या रूम मध्ये, रेकॉर्डिंग रूम मध्ये बसायचे पाठ लावून, आणि त्याच्यावरती लिहित बसायचे गीतसोबत्र. म्हणजे काय, सोबत्रातली गाणी. आणि जे प्रोज आहे त्याला यांनी काव्यात्मक केलं होतं. आणि ते इतकं म्हणजे एक जीव झालं होतं की तुम्हाला कळणारच नाही. असं वाटायचं
की किर्लोस्करांनीच लिहिलं की गाण्यासाठी. इतकं ते तंतोतंत लिहिलेलं. त्याच्या साली वसंतराव देसाईंनी केलेल्या, रामदास कामत, जयमलाबाई शिलेदार, नाही कीर्ती शिलेदार नाही, ही गोष्ट 68. त्याच्यानंतर नूतन दामले म्हणजे मास्टर दामले, अनंत दामले हे होते, रामभाऊ मराठे होते. ही सगळी मंडळी होती त्याच्यात. आणि सगळं गाणं म्हणजे आपण म्युझिकल सोबत केलेलं होतं. म्हणजे हा मुडा भरत गुलाम तर ते गाण्यातच म्हणायचं. आणि त्यातनं ना हे झाली शर्मा, त्यातनं म्हणजे ते इतकं मर्जिंग छान केलेलं होतं की त्यावेळी मला गदिमांच्या मांडीवर बसण्याचा योग आलेला. अरे बाळा ये इकडे बैस, काय करतो विचारलं, सगळी विचारपूस केली. त्यांच्या मांडीवर बसलेलो थोड्या असं 2 मिनिटं. तो एक आला. त्याच्यानंतर साहित्य संघाचं उद्घाटन झालं बालगंधर्वांच्या वेळी झालेलं. तर बालगंधर्वांनी मला असं उचललेलं, उचलता येत नव्हतं. आणि मला अजून आठवतं ते फोटो माझ्याकडनं म्हणजे होते ते मिसप्लेस झाले का काय मिळत नाहीये. त्यावेळी मला आठवते की बालगंधर्व म्हणाले की अण्णांना, चंदू म्हणजे भालचंद्र चंदू म्हणायचे, अरे गाणं शिकव याला. त्यांनी ओळखलं होतं. आता ते मला आठव, पण ते त्यांनी सांगितलेलं. आणि त्या काळामध्ये शिरवाडकर साहित्य संघात यायचे. आणि मी तिकडे म्हणजे मला सकाळची शाळा, मग दुपारी कोणतरी घ्यायला यायचं. ते रात्री वडील घरी येईपर्यंत नाटकाचा प्रयोग करत मी घरी यायचो. लहान मुलगा आहे म्हणून रात्री 12 असं काही नव्हतं. आणि तिकडे साहित्य संघात असं आहे. आणि त्यावेळी साहित्य संघ म्हणजे नाट्य पंढरी होती. म्हणजे सगळे कलाकार तिकडे यायचे, सगळ्यांच्या तालमी. म्हणजे साहित्य संघ असं देवस्थान होतं तिकडे. मला कळत नव्हतं पण ते संस्कार होत गेले. नानासाहेब फाटक, दत्ताराम बापू, मामा पेंडसे, अरविंद देशपांडे, दामू किंकरे, त्याच्यानंतर विजयाबाई मेहता, भक्ती बर्वे यांची नाटकं आणि तालमी सगळ्या मी बघितलेल्या. कळत खरंच काही नव्हतं. गोविंदरावांच्या शेजारी बसून किती प्रयोग बघितले असतील मला माहिती नाही. पण ते मी म्हणजे शिकलो नाही त्यांच्याकडे. पण ते काय करतात त्यावेळी कळत नव्हतं. पण ते कुठे आता ते उंजायला लागले. ते त्यावेळी असं करत होते कारण त्या गोष्टी इतक्या फिट मनात बसलेल्या आहेत आपल्या. त्यामुळे अण्णांनी खूपच संस्कार असे, आणि ते काही नकळतही झाले. बोट धरून नाही शिकवलं, माणसांबरोबर असताना बोट धरून नाही शिकवलं. तू ये बघ, आवडलं ठीक आहे. आणि मी दररोज जात असल्यामुळे ती माणसं यायची. पण अण्णांचा कसा स्वभाव होता, ते 2दा 3दा सांगायचे, करू कर नको करू, कर नको करू. 4थ्यांदा ते बघायचेच नाही. आदळापट नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. स्वभाव शांत स्वभाव होता. 2दा नाही ऐकत. आता काय करू मी, त्याचं त्याला कळत नाही तर काय करू. पण त्यांच्याबरोबर मी जायचो, कधी कंटाळलो नाही. त्यामुळे तो एक वेगळा संस्कार मी सगळ्या कलाकारांना मला पाहायला मिळाला. सगळ्या तालमी होत्या साहित्य संघामध्ये. ज्यावेळी मी नाटकाचं काम आलं, जेव्हा मी पहिलं आज जो काही मी इकडे आहे म्हणजे अण्णा आहेत हे सगळं जरी मान्य केलं, त्याचं अर्धाधिक श्रेय हे शुभदा दादरकरांनी विद्याधर गोखलेंना जातं आणि रंगशारदा संस्थेला जातो. त्याच्याबरोबर विजय गोखलेंना पण जातो. म्हणजे गोखले कंपनीला कुटुंबियाला जातो. कारण त्यांनी मला हेरलं, त्यांनी मला चान्सच मी म्हणेन. हल्ली पद्धतीने मी याला चान्स दिला, पण त्यांनी ब्रेक दिला. त्यांनी हा शब्द कधी काढला नाही, तो त्यांचा मोठेपणा. पण मी म्हणेन की त्यांनी ब्रेक दिला मला. कदाचित मला माझ्यातल्या काही गोष्टी त्यांना आवडल्या आणि हा विश्वास दाखवला माझ्यावरती. आणि त्यांच्यामुळे आज तुम्ही मला बोलवलं, ते त्यामुळे बोलवलेलं. आपलं एक नातं निर्माण झालं की बाबा परफॉर्मन्स, त्याच्यामुळे हे सगळं. शुभदा ताईंचा केवढा अभ्यास आहे म्हणजे त्यांनी मला बावनखणीमध्ये, त्यांचं ऍक्च्युली काम करणारा दुसरा होता, तो आला नाही. तर बावनखणीचा आमचं प्रोडक्शन होतं, ललित कला. तर नाटक महिला काहीतरी वेळ होता, पण आता कोणाला घ्यायचं. तर मग असं ठरवलं की ज्ञानेश पेंढारकरला विचारूया. कारण काय झालं, राज्य स्पर्धेसाठी मला विचारलं होतं प्रयोग होणार होता. तर रेल्वे, तर मी रेल्वेत नोकरीला लागलो. हे सगळं आणि रेल्वेत असल्यामुळे ते सोयीस्कर होतं. नाही तर एकंदर नाट्यसृष्टीची अवस्था बघता
मला सांगितलं की भाऊ तू नोकरी कर कुठेतरी, आणि मी मनाविरुद्ध नोकरी केली. त्यातल्या अजून एक गंमत सांगतो. गोविंदराव घरी आले आणि म्हणाले, अरे सांगत घरी आले, म्हणाले अरे मला कळलं की ज्ञानेश पेंढारकरला, ज्ञानेश तू नोकरी करतोयस. हो केलीये. 6 महिने जर टिकलास तर मी पेटी सोडेन. अच्छा, असं म्हणाले. मला बघा काका सोडावं लागेल. अरे सोडली, आत्ता आत्ता हा शब्द लिहून घ्या माझा, मी पेटी सोडली तर 6 महिने टिकला असतं. अच्छा, त्या सगळ्यांना माहिती हा टिकणारा नोकरीमध्ये नाही. आणि त्यावेळेस संगीत नाट्य स्पर्धा व्हायच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे. त्यामुळे आमचंही नाटक होतं. त्यामुळे टेन्शन असं होतं की हा कसं काम करणार बावनखणीमध्ये, कारण त्यामुळे दुसऱ्याला घेतलं होतं, बाकी काही कारण नव्हतं. पण अडचण उभी राहिल्यानंतर मला विचार, बाबा तू करतोस का? त्याच्या अगोदर मी काम तर केलं नव्हतं, मी नाटकं बसवली होती, पण ऍक्च्युअली एवढं मेन रोल कधीच केला नव्हता. म्हणालो की करतो, पटकन म्हणालो. मग म्हणजे तिकडून सुरुवात झाली माझी. त्याच्यानंतर पहिलं म्युझिक, त्याच वेळी म्युझिकल नाटक केलं विजय गोखलेनी, त्याचं म्युझिक मला त्यांनी दिलं. तोही माझ्याकडे नवीन अनुभव होता. गोखल्यांना नाही तर म्हणजे त्यांचं ते RSS असायचं, तसं अनेक मंडळी असताना सुद्धा मला त्यांचा प्रोजेक्ट म्युझिक करायला दिलं, विश्वास दाखवला. त्यामुळे मी संपूर्ण श्रेय यात विद्याधर गोखले फॅमिली म्हणून. शुभता जरी दादरकर असली तरी ती म्हणून गोखल्यांची. आणि गोखल्यांना आणि म्हणजे त्यांच्याबद्दल बोलणं शब्दच नाहीये. आणि विद्वत्ता वगैरे, अरे ज्ञानोबा तू घरी आहे, माझ्याबरोबर राहा, तुला इतके गोष्टी मला त्यांनी सांगितल्या. कोणताही प्रश्न विचारायचा की लगेच त्यांच्या इथे उत्तर द्यायचे, कधीही कंटाळा नाही. आणि ह्या सगळ्या लोकांनी वापरून घेतलं. आणि साधी म्हणजे कळणार नाही की हा एवढा मोठा साहित्यिक आहे. म्हणजे मी जेवढी लोक बघितली, शिरवाडकर असतील, गदिमा असतील, त्याच्यानंतर वसंतराव देसाई, खूप मोठी मोठी म्हणजे दत्ताराम बापू, की तुम्हाला रामभाऊ मराठे, गोविंदराव पटवर्धन, की त्यांच्याबरोबर निगर्वी माणसं, ह्यांच्या ही एवढी मोठी माणसं म्हणजे वाटणारच नाही. दौरे आमचे असायचे, हा सारखे एसी वगैरे काही नाही ना, सेकंड क्लास मध्ये सगळे जायचे, पण कधी काही नाही. म्हणजे आता बोलता बोलता आठवलं की मी अण्णांना विचारला एक प्रश्न की गौरीशंकर मध्ये तुम्ही 3 जण होतात, म्हणजे रामभाऊ मराठे, प्रसाद सावकार आणि अण्णा. सप्तसूर्य झंकारी बोले पहिली नांदी तिघांची. तर 3 एवढे मोठे दिग्गज कलाकार असताना कुठेतरी इगो प्रॉब्लेम येणार, थोडा तरी येणार. आणि त्याच्यामध्ये अण्णाचा मालक तर कुठे ती त्यांचाही की तुम्हाला इगो प्रॉब्लेम कधी आला नाही का तिघांमध्ये, असं थोडस. ते म्हणाले की कारणच नव्हतं, कारण आम्ही दोघांनी ऍक्सेप्ट केलं होतं की रामभाऊ गवई आहेत, तो श्रेष्ठ गाणारा आहे, हे आम्ही दोघांनी मान्य केल्यामुळे ते म्हणतील ते प्रमाण. त्यांनाही माहिती होतं की आपण उत्तम गवई असलो तरी यांच्यासारखं अभिनय नाही आपल्याकडे. म्हणजे गाणं आणि अभिनय या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. त्यांनी माहिती होतं की हे अभिनयात हे माहीर आहेत कडे, त्यामुळे त्यांनी त्यांचंही ऍक्सेप्ट केलेलं होतं. आणि रामभाऊ ते रामभाऊ येते म्हणाले की, आणि अशी गोष्ट आहे की या दोघांना घेतल्यामुळे मला काही म्हणजे अण्णांना काही प्रॉब्लेम येणार नाही. ललित कला मोठी होणार, कारण लोक ललित कलेचं नाटक बघायला येणार आहे, आणि ललित कला मोठी झाली तर अण्णांचं नाव होणार आहे. स्वार्थ आणि परमार्थ हे मी दोन्ही पाहिलं. म्हणजे अगदी ब्रह्मा विष्णू महेशाचे 3 अवतार. आणि मी विचारलं की कधी तुम्हाला काही दौऱ्यामध्ये जात, कधीच नाही, मित्रच होते. मित्र असे तरी आज प्रॉब्लेम येतो. आजचा काळ पूर्ण बदललाय. म्हणजे हजारो प्रयोग यांनी केले, पण कधी क्लॅश झालेत नेव्हर. माझ्यातरी ऐकिवात नाही. काहीतरी इगो प्रॉब्लेममुळे झालेलं आहे की रामभाऊंना हे आणि मग मला हे नाही, काही नाही, फरकच नाही पडायचा. आणि भूमिकेवरनं सुद्धा नाही, काही नाही. बरोबर. असं कधी नाही की ह्या जास्त काय मी पण जास्त काही नाही, असं कधीच नसायचं. आणि ह्यांचं गाणं रंगलं तर आपलंही रंगलं पाहिजे असं कुठेही नसेल. कारण बेसिक माहिती रामभाऊ ते रामभाऊ आहेत ना, त्यांच्या थोडीशी आपण नाही आहोत. पण त्यांच्याशी बरोबरी करताना होणार का नाही आपण आडवे होऊ. पण ही गोष्ट खरी आहे की मंदारमाला ज्यावेळी आलं आधी आणि नंतर आम्ही घेतलं,
त्याच्यातही बघितलं की प्रसाद सावकार आणि रामभाऊंची जुगलबंदी असायची. तर कधी कधी सावकार म्हणजे कारण कसं होता, आवाज गोड होता इकडे. काही वेळा असं प्रत्येक वेळा व्हायचं असं नाही, पण व्हायचं की कधी कधी सावकार पण रामभाऊ गाताना सांभाळून गायचे. ते अस्त्र बाहेर काढायचे, कारण हे नाटक आहे. बरं. तिकडे आपली शास्त्रीय संगीताची बैठक नाही, इथे नाटकाला रंगतील असं केलं. त्याला पूर्ण ठार मारून ते मला आणलं तर करू शकत होते, पण ते नाही. ते नाटक आहे, त्याची गमती नाही केला पाहिजे. म्हणजे हे त्यावेळेच्या कलाकारांमध्ये खूप चांगलं अंडरस्टँडिंग होतं. स्पर्धा नव्हती. स्पर्धा म्हणजे चांगली स्पर्धा होती की याचं गाणं पडावं किंवा ह्याला हे करावं, हे कधीच त्या लोकांनी केलं नाही. असेच रंगभूमीवरील पडद्यामागचे किस्से आपण ऐकणार आहोत ज्ञानेश सरांकडनं. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. आजच्या आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये ज्ञानेश पेंढारकर सर आपल्यासोबत आहेत. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये ज्ञानेश पेंढारकर सर यांना आमंत्रित केलेलं आहे. ज्ञानेश सर, 2 नाटकांविषयी मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे दुरितांचे तिमिर जाऊ आणि पंडितराज जगन्नाथ. आणि कसं म्हणजे एकंदरीतच तुम्ही सगळ्या कलाकारांना तर पाहिलंच, पण एक नाट्यसंस्था चालवायची आणि त्याचं सगळं व्यवस्थापन नियोजन कशा पद्धतीने ते तुम्ही फार जवळून पाहिलंय. तर ते नेमकं कसं होतं अण्णांचं? अण्णांचं एक मी जनरली बघितलंय की जी मोठी माणसं आहेत त्यांना आजूबाजूला अतिशय विश्वासू माणसं मिळतात. अच्छा. म्हणजे सगळ्याच गोष्टी एक माणूस नाही करू शकत. म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांना मावळे मिळाले, जीवाला जीव देणारे मिळाले ना. पण हे खरं होतं की ते पुढे असायचे आणि मग मी मागे, असं नाही. त्यामुळे ते जीव देणारे होते. ते का जीव दिला होते तर महाराज पुढे असायचे कामगिरीला. कारण तुम्ही व्हा पुढे, मी येतो मागून किंवा किल्ल्यावरून बघतोय मी, हे नव्हतं कधीच. प्रत्येक ह्याच्यामध्ये बघा ना, अफजल खानाला मारायला शिवाजी महाराज गेले, मावळ्याला नाही पाठवलं कुठेही. जनरल आपण जेवढी काय इतिहास वाचतो तसंच या अण्णांच्या बाबतीत असं होतं की सगळ्याच गोष्टींचं त्यांना माहिती होती. म्हणजे आज कसं आहे की स्टेज रंगभूमीवरचा असा कोणताही विषय नाही की अण्णांना माहिती नव्हता. म्हणजे सेट, लाइटिंग, अनेक गोष्टी, मेकअप वगैरे सगळं माहिती होतं. पण एका व्यक्तीने या सगळ्या गोष्टीकडे बघणं शक्य नव्हतं. ती जी माणसं आम्हाला भेटली ती अतिशय विश्वासू आणि अण्णांवरती जीव देणारी होती. कारण अण्णांनी त्यांच्याशी नोकर म्हणून कधीच व्यवहार केला नाही, घरातल्या माणसासारखं. त्यामुळे तो एक घरच्यासारखं वातावरण होतं संपूर्ण. आमच्याकडे एक साखरे म्हणून गृहस्थ होते, कपडेपट बघायचे. खोटं वाटेल त्यावेळी ते इस्त्या वगैरे हे नव्हतं. नाटक झाल्यानंतर सगळे वाळत टाकायचे कपडे, त्याला व्यवस्थित घड्या करायच्या छानपैकी, पुन्हा ठेवायचे आणि दुसऱ्या प्रयोगाला तसे तसे कपडे मिळायचे. आणि अण्णांची पद्धत होती की 2 का 3 सेट असायचे एकाच कपड्याचे. म्हणजे इतके प्रयोग असायचे की ती शेवटी घामाने खराब होणार. हा सगळ्या लॉन्ड्र्या वगैरे नव्हत्या. म्हणजे कारण नाटकातले जे कपडे त्याला वेगळ्या पद्धतीने धुवावं लागतं, आपटून धुवून नाही चालत. त्यामुळे मग ते सगळे साखरे म्हणून ग्रस्त होते. कपडेपट म्हणजे आम्हाला 83 साली ते गेले. 83 पर्यंत सगळे कपडे त्याने अतिशय, म्हणजे 1947 पासून ते सगळे कपडे व्यवस्थित होते. म्हणजे प्रयोग ज्याचे होत नाहीयेत ते पेट्या उघडायचे, ते सगळे बाहेर काढायचे, उन्हात ठेवायचं, पुन्हा त्याच्या घड्या करायच्या. म्हणजे हे कोणीही करणार नाही. आमच्याकडे शिवराम आणि गोपाळ म्हणून होते, ते सगळं सेट वगैरे बघणं. खरा गोपाळ तर खूप जुना, सेट बघणं, त्याची डागडुजी करणं. अण्णा एवढा खर्च झालाय, अण्णा हातात पैसे दिले, काय झाला, कुठे झाला, किती खेळ लावले, चुकून. त्यामुळे त्यांचा विश्वास अण्णांनी संपादन केला होता. जी मंडळी मिळाली होती, आमच्याकडे शांताराम विचारे होते, ते म्हणजे
संपूर्ण दौऱ्याचे दौरे बुक व्यवस्थित, कुठेही कोणाला प्रॉब्लेम नाही. सगळा पैशाचा व्यवहार त्यांच्या हातात असायचा आणि चुकूनही विचारायचं नाही तू काय केलं नाही केलं काय नाही केलं. त्यामुळे ती सगळे म्हणजे त्यांनी छान आयोजन केलं मी म्हणते. आणि प्रत्येकाला कामं वाटून दिली आणि त्यांच्या लुडबुड नाही करायची. तुमच्याकडे काम एखादं दिलंय तर मी बिल आणून दिलं ते बघायचे, बघायचे सगळं ते तिकडे. आणि समजा असं लक्षात आलं की घोळ होतोय, गडबड होते, 2-3 वेळा चौथ्यांदा विचारला. पण पहिलं होऊ शकतं, काही असं नाहीये. पण त्यामुळे सगळे कलाकार सांगितलं ना की कोणाची मालक म्हणून वागले नाही. मला एक वेगळा किस्सा सांगू? आवडेल आम्हाला, किस्सेच ऐकायचे. आमचे साखरे होते कपडे पटवाले. तर हिरक महोत्सव झाला तेव्हा मुंबईमध्ये 67-68 कोयना धरणीकंप झाला. आणि आमचा हिरक महोत्सव होता मुंबईत आणि मुंबईतले सगळे लाईट गेले होते. आणि अख्खा महिनाभर महोत्सव आणि पु ल देशपांडे तो हे करणार होते. काय करायचं, सगळ्या तारखा दिल्या होत्या. तर त्या काळामध्ये जवळजवळ 60-70 हजार रुपये उसने घेतले गेले. सगळ्या थिएटरचं भाडं, सगळ्यांचे पेमेंट सगळं झालं. आता ते त्या काळातले पैसे होते ते फेडावे तर लागणार. आणि ज्यांनी पैसे दिले त्यांना माहिती की आपले पैसे बुडणार नाही. आणि एकदम मंदी झाली होती. मग अशा वेळी प्रभाकर पणशीकरांनी माझ्या आईला अश्रूंची झाली फुलेमध्ये कामासाठी विचारलं. पैशाची आवश्यकता होती. आई हो म्हणाली. काम करायला लागले. आमचा दुर्गंधी तिमध्ये जाऊन सकाळचा दुपारचा प्रयोग होता आणि रात्री अश्रूंची झाली फुले. आई दुर्गंधी मध्ये पण होती आणि रात्री पण आहे. तर प्रभाकर पणशीकर त्यांचं नाटकाच्या वेळी ते पोचले तिकडे. नाटक संपल्यानंतर पणशीकर ते गमत्या होत्या म्हणजे ते मजेदार बोलायचे. ते पण असे छान. ऍक्च्युली त्यांची पण संसार चालण्याचं कारण तेच होतं की ते मालकासारखे नाही वागले. सगळ्यांची मिसळून वगैरे लहानाशी लहान मोठ्याशी मोठे अतिशय छान. तर त्यांना माहिती होतं की साखरे हे गृहस्थ जे आहेत हे कट्टर मालक अभिमानी आहेत. म्हणून काय साखरे कसे काय, त्या साखरेने बघितलंच नाही त्यांच्याकडे. काय साखरे माझ्यावर रागावलंच वाटतं तुम्ही, एवढंच बोलले. त्यांना कळलं की काय रागवलं तर माझी आई त्यांच्या संस्थेत काम करते. मग आज थांबता की नाही माझं नाटक बघायला, गाडीने सोडतो तुम्हाला, आमची गाडी राज येणार आहे. माझ्या मालकी ते साखरे म्हणाले माझ्या मालकिणीने दुसऱ्याच्या संस्थेत काम केलेलं मी नाही पाहू शकत. पणशीकर त्यावेळी काही लहान व्यक्तिमत्व नव्हतं. त्यांनी हात जोडले, त्याची रागवले नाही. चुकलो मी, म्हणजे अशी भक्ती असावी. म्हणजे अशी मंडळी सगळी होती. गोविंदराव पटवर्धन कधीही बोलवा हजर. कधी या लोकांनी मंडळींनी पैसे विचारले नाहीत मला काय देणार, कधीच नाही. त्यामुळे तो अण्णांना चालवायला प्रॉब्लेम कधीच नाही आला. आणि विशेष नातं म्हणजे राम मराठे यांच्याशी होतं ना त्यांचं. ते कसं राम मराठे कसं आहे ना, रामभाऊ विद्याधर गोखले सगळे म्हणजे सतत प्रयोग असायचे ना, त्यामुळे सतत प्रयोगच होत होते. त्यामुळे सतत संपर्कच होता एकमेकांचा. बरं. अण्णांचे आवडते नट कोण होते? अण्णांचा खरा आवडता नट म्हणजे किशोर कुमार. अच्छा. कारण मला नेहमी म्हणायचे ते की गाणं तर उत्तमच आहे पण त्यांचं पहिलं लक्ष अभिनयाकडे असायचं. किंवा स्टेजवरती उभं राहिल्यानंतर नुसतं गाणं नाही चालत, अभिनय पण पाहिजे. म्हणजे त्याचं टायमिंग बघ, किशोर कुमारचं बोलण्याचं, गाण्याचं टायमिंग बघ, तो किती वाकडं तिकडे करू दे पण स्वर हलत नाहीत. या गोष्टी नाटकात तुम्हाला वेगळ्या अर्थाने वापरता येऊ शकतं. किशोर कुमार त्यांचा आवडता नट होता. जुन्याच्यातला सैगल होता. स्टेजवरचे नानासाहेब फाटक होते, मामा पेंडसे होते, दत्ताराम बापू होते, केशवराव दाते होते आणि आत्ताच्या प्रशांत दामले होता. तो म्हणते की जे किशोर कुमारचं आहे टायमिंग उतरलंय ते म्हणजे ते ही गोष्ट ह्याच्यात दिसते. टायमिंग आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला
टायमिंग सापडत नाही स्टेजला तोपर्यंत लोकांपर्यंत तो भाग पोचणारच नाही. ते वाक्य कसं उच्चारायचं की त्यांना तो आवडायचा. भक्ती बर्वे आवडायची आणि बाकी सगळे त्यांना हे होते. पण त्यांनी मला वाटतंय प्रशांतचं एक नाटक त्यांनी जवळजवळ 40-50 वेळा पाहिलं असेल. साहित्य संगत प्रयोगाचं की त्यांची ठरलेली सीट होती. तिकडे किती वेळा तरी पाहिले. खेडेकर नाही काय बरं ते गेला माधव अण्णांचे अतिशय आवडतं. छान आहे. आणि अण्णांना आता दुरितांचे तिकडे जाऊ सांगितलं तर अण्णांना ती भूमिका फार आवडायची नाही. त्यांना आवडायची कुठली तर श्रीमंत शाळेतली. म्हणजे जिकडे लाईट आणि कॉमेडी असेल किंवा होनाजी बाळातली बाळा ते म्हणे की रडवायला वेळ नाही लागत कोणाला. कोणाला चांगलं हसवायला त्याला आनंदित करायला खूप वेळ लागतो. आणि प्रशांत दामलेच्या नाटकांना आज तेच होतं. काय तुम्ही असं म्हणा की फार क्लासिक नाटक आहेत काही नाही पण तुम्ही 2-3 तास गेलात ना तुमचं सगळं शांत होतं की नाही डोकं. आणि कंटेंट अगदी हलका फुलका. पण ते कठीण आहे. अशी इतर पण नाटकं पण ते होत नाही कारण तो प्रशांत दामले म्हणून नाही तर ते टायमिंग त्याला ते गवसलेलं आहे आणि त्यात बरोबर गाणं आहे. ही अण्णांना आवडत की सगळ्यात गमत म्हणजे 57 साली दुरितांचे तिमिर जाऊ झालं आणि 85 साली ते शूटिंग झालं दूरदर्शनला. तेव्हा अण्णा म्हणाले आज मी बघतोय मी काय स्टेजवरती करतोय कारण बघायलाच त्यांना मिळालं. म्हणतो मी वाईट करतोय. अण्णा असं काय बोलता तुम्ही एवढे लोक लाऊड आहे मी मला त्यांचा अभिनयाकडे खूप होतं. स्टेजवर लाऊडच पाहिजे ना. बरोबर आहे पण ते म्हणजे इथे मी असं नाही करायला पाहिजे होतं स्टेजवरती सांभाळून काम करायला पाहिजे होतं पण तो अंदाजच नव्हता. कॅमेराचा थोडा अंदाज नव्हता. ज्यावेळी पुन्हा ते शूट केलं गेलं 2003 वय होतं त्यांचं 83 आणि अण्णा जाईपर्यंत लोक भेटायला आली की अण्णांना म्हणाल अण्णा तुम्ही करा उद्धृतांचे. म्हणाले अरे मला तर उभं नाही राहता येते आम्ही धरू पण तुम्ही या. कोकण आणि गोव्यामध्ये म्हणजे दुरितांत सिद्धीवर जे काय प्रतिसाद दिलाय कोकणात असं जागा नसेल की तिकडे दुरितांत सिद्धीवर प्रयोग झाला नाहीये खरंच. आणि त्या आता रेकॉर्डिंग वरून आठवलं प्रायोगिक पासून ते व्यावसायिक पर्यंतच्या जवळजवळ 250 नाटकांचं त्यांनी रेकॉर्डिंग करून ठेवले. म्हणजे त्या काळात एवढी टेक्नॉलॉजी प्रगत नव्हती तर त्यांनी कसं काय हे माझ्या आजोबांकडनं आलंय. अच्छा. आणि ते तुमच्या ते आले की आजोबांना टेक्निकली ते त्या काळामध्ये ऑटोमोबाईल डिप्लोमा होल्डर होते. बापरे. आणि त्यांना पुढचं शिकण्यासाठी लंडनला जायचं होतं पण चक्र बदलली आणि ते नाटकात आले. अच्छा. पण अण्णांना पहिल्यापासून प्रोजेक्टर ह्याची आवड होती. 55 साली त्यांनी एका गृहस्थीकडे टेप रेकॉर्डर पाहिला. हे काय त्यांना तो इंटरेस्ट वाटला आणि त्यांनी तो विकतही घेतला आणि साधारणपणे 57 सालापासून तो रेकॉर्डिंग सुरू केलं त्यांनी आणि स्वतःच्या खर्चाने. आज कसं करतात सगळं पण स्पॉन्सरशिप बाय सो अँड सो हे काही नाही. एक कोणाकडनं पैसा घेतला नाही आणि त्यावेळी एकेका स्पूलची किंमत 500-500 रुपये होती. आणि ही संकल्पना आता पण काही वाटत नाही पण ती संकल्पना त्या काळात की आपल्या ह्याचा संग्रह करून ठेवावा पुढच्या पिढीला. आणि सगळ्यात गंमत म्हणजे साहित्य संघाने त्यांना जो रूम दिली होती त्याचा वापर त्यांनी स्टुडिओ म्हणून केला. पैसे घ्यायचे नाहीत ते. म्हणजे अण्णांनी चांगली गोष्ट केली. अण्णांनी डायऱ्या लिहिल्या. डायरीमध्ये मी बघितलं तर समजा तुम्ही रेकॉर्डिंग केलं आणि तुम्ही 200 रुपये दिले तर 100 रुपये साहित्य संघ आणि 100 रुपये नाट्य परिषद आणि त्या रिसिप्टच्या तारीख आणि नंबर लिहून ठेवलेले आहेत आणि त्या रिसिप्ट पण जपून ठेवलेले आहेत. स्वतःकडे काही घेतलेलं नाही त्यांनी हे सगळं आणि त्यांच्या डायरीमध्ये सगळं लिहिलेलं आहे त्यांनी. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये ना माझ्या आईचा खूप मोठा सहभाग आहे. म्हणजे अशा घर कसं चालवायचं म्हणजे मधला पडता काळ होता तर आम्हाला कधीच कळलं नाही की फायनान्शियली प्रॉब्लेम्स आहेत. डायऱ्या बघतो तेव्हा मला कळलं मुलांचे शिक्षण वगैरे. पण आईनी जे काय सांभाळलं कॉन्टॅक्ट ठेवले वेळ पडलं तर म्हणजे आई तालमीच्या वेळी जेवण करून घेऊन जायची. आवड पैसे वाचवण्यासाठी नाही आवड म्हणजे
काय म्हणतात त्याला की बाबा पैसे वाचवायचे नाही, तिला असं जेवण बिवण करून ऍक्च्युअली सांगितलं आमची सगळी फॅमिली होती. म्हणजे दाजी भाटवडेकर मालती जेवण घेऊन येणार आहेत ना, माझ्या आईचं नाव मालती, तर ते गिरगावात चौपाटीला तिकडे आता बंद झालं ते थिएटर होतं म्युन्सिपाल्टीचं, तिथे ते यायचे चालेल जेवायला, म्हणजे दररोज बावनखणीच्या वेळी बघायचो. आणि म्हणजे मला म्हणायचं की मालताही आहे ना बरोबर, आपल्या जेवणाची काही प्रॉब्लेम नाही. अन्नपूर्णा आई आणि अण्णा, त्यामुळे ते फॅमिली सारखं होतं. म्हणजे आता मामा पेंडसे आमच्याकडे होते, ते म्हणजे रुद्र अवतार. त्यांना 47 पासून ते 68 पर्यंत अण्णांनी सांभाळलं. पुढे त्यांची तब्येत बरी नसायची, त्यामुळे त्यांनी काम कमी केलं. चित्तरंजन कोल्हटकर सगळी मंडळी शीघ्रकोपी म्हणणार नाही, पण त्यावेळी ते टॉपला होते ना, या सगळ्यांना सांभाळायचं, खाऊ नाहीये, हे सगळे टॉपला होते त्यावेळी. म्हणजे दुर्जनची तिमिरजाऊ तुम्ही म्हणालात ना, ती फुल मल्टी स्टार होती त्या काळातली. पंडितराज जगन्नाथ तसेच. आता पंडितराज आठवलं मला किस्सा की वसंतराव देसाईंनी त्याचं म्युझिक केलं. अण्णा 2 वर्ष जवळजवळ थांबले त्यांच्यासाठी, त्यांनी पैसे घेतले नाही. गोखले अण्णांनी दूरचंदची तिमिरजावरती भरपूर टीका, सटकून टीका केली, आणि त्याचा परिणाम असा झाला की 13व्या प्रयोगाला नाटक बंद पडायची वेळ आली. आणि नाटकाचं नशीब असं 13व्या नंतर जे सुरू झालं, हा धूम मागे लागलं, नाटक सुरू झालं धो धो, ते जवळजवळ 1998 पर्यंत असे प्रयोग अण्णा करत होते. नेहरू सेंटरला 98 साली केलेला प्रयोग आहे, आणि त्यातले जे कपडे होते ना ते अण्णांना शेवटपर्यंत तसेच बसत होते, आणि त्याच आखरी इतके छान सांभाळून ठेवलेले होते. तर ज्यावेळी पंडितराज आलं तेव्हा गोखले अण्णांना सांगितलं, हे नाटक त्यांनी आधी किशोरराव जाते का मामा पेंडसे यांना दाखवलं, म्हणजे हे नाटक फक्त न्याय देतील भालचंद्र पेंढारकर. तर गोखले अण्णा म्हणाले की अहो पण मी त्यांच्यावर टीका केली भरपूर, नाटक बंद पाडायची वेळ आणली आहे. म्हणजे की तो भाग वेगळा आहे आणि हा भाग वेगळा आहे. वाचन झालं, अण्णांना आवडलं, पण त्याचं रिराईट जवळजवळ 1.5-2 वर्ष चाललं होतं, आणि अण्णांच्या डायरीमध्ये सगळं मेन्शन केलेले काय. तर गोखले अण्णांना लोक म्हणाले अहो हे मला मामा बनवणार आहेत, मी नाटकावर टीका ते म्हणजे रिव्हेंज घेणार आहेत. तर गोखले अण्णा हुशार, ते म्हणजे हरकत नाही, केशवराव दाते, मामा पेंडसे, भालचंद्र पेंढारकर यांच्या बरोबर बसून नाटक कसं लिहायचा माझा रियाज होतोय, न काढू दे, मला काय फरक पडतोय. पण मला कळलं तरी की नाटक कसं लिहायचं, नाटक म्हणून लिहायचं नसतं, टेक्निकल भाग पण तुम्हाला माहिती पाहिजे, हे ज्ञान झालं की मला. आणि शेवटी ते नाटक अण्णांनी स्टेजवरती, आणि मूळ त्याचं नाटकाचं नाव होतं जगन्नाथ पंडित. मग ते बदलून पंडितराज जगन्नाथ झालं. पण ते नाटक आहे ना, म्हणजे पूर्ण गोखलेंची व्यक्तिमत्व त्या नाटकात आहे. तुम्हाला आवडलेलं नाटक कुठलं अण्णांचं सगळ्यात? शारदा. म्हणजे अण्णा 40 वर्षाचे असताना 75 वर्षाच्या म्हाताऱ्याचं काम करत होते. 86 वर्षाचे असताना सुद्धा 75 म्हणजे म्हाताऱ्याचं काम करत होते. 86 वर्षी पण त्यांना दम लागत नव्हता गाताना, पण त्यांना आणावं लागायचा खोटा ऍक्टिंग करताना. म्हणजे जाईपर्यंत अण्णांना कधीही दम लागला नाही गाताना, पण त्यांना अभिनय करावा. पण ते काम म्हणजे बेमालूम. ते नंतर होनाजी बाळातलं बाळाचं काम. दौऱ्यांचे म्हणजे दौऱ्यावर जाताना तुम्ही पण अगदी सोबत होता, अगदी सावलीसारखे. दौऱ्यांचे काही किस्से आहेत जे आठवतात? गोव्याच्या दौऱ्याचा काही किंवा कोकणातला तुम्ही उल्लेख केला? कोकणात दौऱ्याचा उल्लेख म्हणजे काय व्हायचं माहितीये, अण्णाला ते पायाबिया पडलेलं आवडायचं नाही. अच्छा. मुळात तर कोकणामध्ये कसं आहे, तिकडची लोक भाविक आहेत, कलाकारावरती प्रेम करणारे. म्हणजे एका घरात मी बघितलं, गणपती पुळ्याला का कुठेतरी रामभाऊंचा फोटो देवारात ठेवलेला आहे. म्हणजे अशी ती कलाकारांवर प्रेम करणारी मंडळी आहेत, आणि त्यांच्या कला शरीरामध्ये रक्तातच कलागुण आहेत. तर सावंतवाडीला प्रयोग होता ह्याचा सौभद्र नाटकाचा. अण्णा नाराज होते, खोटं वाटेल, प्रचंड लाईन लागलेली पाया पडायला प्रयोगाच्या अगोदर, आणि असे कंटाळून बसलेले होते.
ते म्हणाले अरे थांबवा ना, तेवढे लोक नाही ऐकत आहेत. एक लहानसं बाळ आलेलं घेऊन आलेले, जस्ट नुकतं आलेलं, अण्णांच्या पायावर ठेवलं. अरे बापरे. अण्णा म्हणे अहो काय करताय तुम्ही, केवढं लहान बाळ आहे, असं बरोबर नाही पायाजवळ ठेवणं. आम्ही आमच्या वडिलांचे तुम्ही देव आहात, त्यामुळे आम्ही आमचे पण तुम्ही देव आहात, आणि म्हणून आमचं हे बाळ तुमचे संस्कार चांगले व्हावेत, असं गाता यावं, असं कंपनी चालवता यावी म्हणून आम्ही ठेवते. म्हणजे किती कलाकारांचे पोशिंदे होते ते. आणि त्या काळामध्ये ललित कला दर्शनात कोकणात रात्री जेवण मिळायचं. कारण इतर गोष्टी खूप होत्या, पण तिकडे कोकणात कसं की 8-9 त्या काळात टीव्ही वगैरे काही नाही, 8-9 रात्र नाटक सामसून व्हायचं, म्हणजे जनरली नाटकाच्या वेळी. त्यामुळे लोकांना फार जागरणाची सवय नव्हती. नाटक पाहायला वेगळं, पण आता ज्या खानावळी जाऊ तर ती बिचारी लोक त्यांना काय दमून जायची ती, आणि खानावळी फार नसायच्या, पण आमच्यासाठी जेवण असायचं. मी असे खूप किस्से मजेदार की लोक वेड्यासारखं, म्हणजे एकदा तर भामा पेंडसेना दुसऱ्या मारायला लोक आत आली होती. हा मामा पेंडसेंचं कामच एवढं पॉवरफुल होतं की लोक आत आली होती मारायला त्यांना. पण मला नाही वाटत की कोकणात असा एक भाग नाही की तिकडे दुरितांती तिकडे जाऊन नाटक झालं नाही. पंडितराव जगन्नाथ तिकडे फार चाललं नाही, कारण ती भाषा कळली नाही, उर्दू वगैरे होती त्या काळामध्ये. आता वेगळं झालंय, पण तो काळ मी म्हणतोय 60 साली गौरीशंकर तुफान. गौरीशंकरच्या प्रयोगाला म्हणजे त्या नाटकाचं वाचनाचा मूर्त माझ्यातून वाढवलेला नारळ. आणि पहिला प्रयोग जो तिकडे, म्हणजे पहिला प्रयोग नाही, म्हणजे गोव्यातला पहिला प्रयोग तिकडचे शंकराचं देऊळ कुठलं, मंगेशी सॉरी, तिकडे होता मंगेशीचा. म्हणजे इथे मंगेशी आणि इथे स्टेज बांधलेलं, आणि रामभाऊची निराकार ओंकार पहिलं सुरू झालं. लोकांना कळे ना की हा मंगेशी उठून इथे बसलेत की काही, इतके उपयोग दिसून. शांताराम विचारांचं कौशल्य, पण इतकं ते शंकर उभा आहे, शिवशंकर उभा आहे तसं, आणि ते अक्षरशः साक्षात ते लोकांना, लोक पाया पडायला यायचे. एकदा अण्णांना न सांगता काही कलाकार गोव्याला गेले गौरीशंकरच्या प्रयोगाला, गावातली लोक आणि इकडची कलाकार, आणि त्या लोकांनी अण्णांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. अण्णांना माहिती नाही की आपले कलाकार, कारण मध्ये प्रयोग नव्हते. गेले तर बघितलं तर नाटकातली काही मंडळी नाटकात होती. शंकर त्या गोव्यातल्या गावाचा होता, आणि ते जिकडे स्टेज होतं त्याच्याच बाजूला ते शंकराचं घर होतं. त्याचं ते मोठे धिप्पाड कुत्र होतं. त्याचं निराकार ओंकार गाणं सुरू झालं, अण्णा समोर बसलेले नाटक बघत. अण्णाने सांगितलेली गंमत आहे, आपल्या मालकाचा आवाज आहे, कोणते कुत्र ओरडायला सुरुवात झाली. त्याला बांधून ठेवलंय ना, शेजारीच घर. शेवटी एवढं भुंकायला लागलं ते गाता गाता सोडा रे त्याला. गावात चालतं ना, त्याला सोडल्यानंतर ते कुत्र जे आले डायरेक्ट स्टेजवरती शंकराच्या बाजूला. लोक शांत, अण्णा हसता देखते, आणि तो कुत्र शेवटपर्यंत शंकराला सोडत नव्हतं. पण अशा खूप गमती नाटकात होतात की तिकडे, हे म्हणजे त्याला तुम्ही इव्हन अण्णांचं एक गंमत सांगतो की आमचा शाबास बिरबल शाबास नाटक ऐकलं असेल. ऐकलंय, पाहिलं नाही. त्याच्यामध्ये हत्ती येतात खरा. नानासाहेब शिरगोपीकरांचं ट्रिक सीन्स असायचे. तर त्याच्यामध्ये ज्यावेळी ते नाटक घेऊन आले तर त्याच्यामध्ये शेवट ऐकल्यानंतर अण्णा म्हणाले की अहो तुम्ही हत्ती कसं आणणार, चित्र नको, लोकांना खराब दिसला पाहिजे ना, तुम्हाला खरा येणार. अशक्यच नाहीये, खरं कसा येईल हत्ती स्टेजवरती. नानासाहेब शिरगोपीकरांची स्पेशालिटी होती, ते उत्तम ट्रिक सीन्स करायचे. माझ्यावर विश्वास आहे ना. अण्णा म्हणाले अहो आहे, आपण तालमी सुरू करूया. व्यवहार सगळा ठरला, तालमी सुरू झाल्या. त्या प्रयोगाला 8 दिवस बाकी होते. तर शिरगोपीकरांचं कोल्हापूरला ते राहायचे. तर अण्णा म्हणाला होता हत्ती कुठे, काय साहित्य संघात तालमी चालू झाल्या स्टेजवर, येईल. आणि त्याने हैराण झाले अण्णा की हत्ती जर आला तर नाटक संपलं, काही अर्थच नाहीये. आपण कोल्हापूरला जायचं म्हणून आम्ही सगळेजण कोल्हापूरला गेलो. आणि शेवटचा सीन आहे की अकबर बादशाह बिरबलला म्हणतो की
हत्ती कुठे, म्हणजे एक अट घातलेली असते की या मालामध्ये हत्ती आणून दाखवायचा. बरं. आणि त्याचा दरवाजा असा लहानसा असतो, तर हत्ती येणार कसा. बरं. हे म्हणतात की मला 4 महिन्याची अवधी द्या, मी आणतो हत्ती. आणि नवीन इमारत नाही बांधायची, या ह्याच्यात आणायचंय, दरवाज्यात. हो म्हणतो. आणि तो असा सीन होता. आणि तेव्हा अण्णा, आम्ही सगळे, मी, वसंतराव देसाई, अण्णा, माझी आई पण नाटकात होती, सुकुमार होते, गोविंदराव, सगळे लोक आम्ही कोल्हापूरला केशवराव भोसले नाट्यगृह. तर आम्ही दारात असे येत होतो, तर समोर असा फक्त हत्तीचा पडदा लावलेला होता. अण्णा असे पटकन एक्साइट व्हायचे नाहीत. काय ते नाना हे काय. मला मी बोललो चित्र चालणार नाही, की अण्णा माझ्यावर विश्वास आहे ना. तर अण्णा एकदम हे झाले की गडबड आता इन्व्हेस्ट केले पैसे आणि आता काय होईल, म्हणजे इकडे प्रवेश सुरू करा. आणि प्रवेश त्यांनी सुरू केला. बादशाह म्हणतो की अण्णा बिरबलला, हा बिरबल, तर कुठे हत्ती, हत्ती कुठे. तर अण्णा, हा बघा हत्ती. त्या पडद्याकडे म्हणते हे तर चित्र आहे, खरा हत्ती कुठे, असं वाक्य लिहिलेलं आहे. हा बघा असं अण्णा म्हणतात. असं अण्णाने, पण अण्णा काय केलं की त्या अण्णाचा मूडच गेला होता की हत्ती नाहीच ना. आणि ही अट घातली होती की स्टेजच्या मागे कोणी जायचं नाही, तुम्ही इथूनच काम करायचं. आणि म्हणे हा बघा हत्ती, हा बघा हत्ती म्हटल्यानंतर तो खराच हत्ती आला की मला पडद्याला बाजूला करून अण्णा डायरेक्ट पळाले खाली, घाबरले ते, म्हणजे खरंच आला. आणि ते बघतच बसले, तो हत्ती सोंड हलवतोय, डोळे म्हणजे हत्ती. आणि अण्णा रडायला लागले तिकडे. आणि अण्णा नानासाहेब म्हणा, चुकलो मी, तुमच्यावरती अविश्वास दाखवला. आणि ते म्हणजे आपण तुम्ही पाहिलं नसते, म्हणजे मला माहिती नाही, पण केशवराव दाते उभे राहून टाळ्या वाजवायला लागले. म्हणजे तो असा सीन होता, प्रत्यक्ष हत्ती दिसला. अशी लोक पण आम्हाला मिळाली तिकडे. अजून एक झालं की त्याचा पहिला प्रयोग मुंबईला होता, शाबास बिरबलचा. त्यात रसनाबाई म्हणून काम करायला होत्या. म्हणजे काही कलाकार नानासाहेब शिरगोपीकर, म्हणजे काही कलाकार आमचे. आणि त्यांची एकदम तब्येत बिघडली, तोंडात रक्त वगैरे यायला लागलं. आणि पहिला प्रयोग रवींद्र नाट्य मंदिरला होता. 4 प्रयोग लागलेले, हाऊसफुल होते. आता प्रयोग काय करायचं. आज प्रयोग, सकाळी रसनाबाईंची तब्येत बिघडली. अण्णांनी सांगितलं, सेंट कोलंबस शाळेमध्ये माझी बहीण होती गिरिजा काहीतरी, आता ती काम करेल. ते म्हणजे अहो काय शक्य आहे, दुपारचा प्रयोग सकाळी 9 वाजता म्हणतात की ही मुलगी काम करेल, कसं पाठ होईल, ती काम करणार. सेंट कोलंबो शाळेत गेले. तिकडचे झकारिया म्हणून एक प्रिन्सिपल होत्या, खूप कडक होत्या. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. ते थरथरायचे, म्हणजे पालक पण घाबरायचे त्यांना, असं झालेलं, आणि प्लीज तिला सोडा. पण तेही म्हणाले की ही मुलगी 2 तासात मेजर रोल पाठ करू शकेल का. त्यामुळे मला विश्वास आहे. मी, आई, अण्णा आणि गिरिजा, तिच्याचं स्क्रिप्ट दिलं, वाच. ती वाचते. तर आई म्हणते, अहो तुम्ही काहीतरी करताय, हो सुळावर चढवताय मुलीला. आणि त्या रसनाबाई बुटक्या होत्या आणि ही माझी उंच. तर तिचे कपडे तिकडे शिवायला सुरुवात केली गिरिजाच्या साईजचे, म्हणजे ते उसवणं. आणि पूर्वी कशी पद्धत होती की आत कपडा ठेवला जायचा. आणि हे जे आहेत आपले नानासाहेब शिरगोपीकर, पण त्यांची मुलगी पण, हे सगळं प्रचंड एक्सपर्ट कपडे करण्यात वगैरे. म्हणजे ताबडतोब तिकडे सुरूही झालं होतं काम. गिरिजा गेली तिकडे, ती वाचलं तिने आणि डायरेक्ट प्रयोग आला. आणि ती न चुकता संपवलं. तिने तो प्रयोग केला, कोणाला कळलं सुद्धा नाही. अण्णांबरोबर गायली सुद्धा ती. आणि तो प्रयोग म्हणजे शाबास बिरबलचे पहिले 3 का 4 प्रयोग तिने केले. आणि म्हणजे अशक्य कुठेतली गोष्ट होती संगीत नाटकात. काम करायचं, ती भाषा वेगळी, तिकडे तुम्हाला दुसरा शब्द नाही मिळू शकत. गोविंदराव पटवर्धनांनी त्या काळात त्यांची 51 रुपये नाईट होती. ही गोष्ट आहे 71 सालची. त्यांनी तशी तशी गिरिजाला दिली काढून
की म्हणजे अशी जी मंडळी सगळी होती दौऱ्यावर तुम्ही म्हणालात म्हणजे सगळे धमाल. मी बरोबर गेलो की बॅट क्रिकेट वगैरे सगळं घेऊन जायचो. नंतर रंगाला श्रीरंगाचा दौरा होता, त्यात रामभाऊ होते आणि रामभाऊंच्या वडिलांचं काम कोणी केलं असेल इमॅजिन करा. अशोक सराफ. त्यांचं वय 22 आणि हे 42 वर्षात 40 वर्षात नाही. आणि आमची बरोबर होतो आणि अशोक सराफ नाही अशोक सराफ त्यांचं पहिलं नाटक ते आमच्याकडचं. तर त्यावेळी आम्ही दुपारी क्रिकेट खेळायचो म्हणजे प्रयोगाच्या म्हणजे दुपारी. आणि तिकडे वाडा घेतला होता आणि ते सातारा का सांगली मला आठवत नाही. तिकडे मोठा चौक होता, त्याच्यात आम्ही क्रिकेट खेळायचो. त्याच्यात तुम्हाला म्हणजे आता लंच किंवा ब्रेक घ्यायचं असेल तर घेऊ शकता. बरोबर. आपण क्रिकेटचा किस्सा ऐकूया, तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा आपल्या अशा संवाद गप्पा चालू ठेवूया. तुम्ही ऐकत आहात सेलिब्रिटी शो विथ ज्ञानेश पेंढारकर सर. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आज सेलिब्रिटी शो मध्ये ज्ञानेश पेंढारकर सर आलेले आहेत. खरं तर त्या क्रिकेटचा अगदी मोह झालाय. काय किस्सा सांगतायत ते आपण क्रिकेटचा किस्सा ऐकूया आता. दुपारी क्रिकेट बॅट वगैरे घेऊन आलेलो. त्या वाड्यामध्ये मी, रामभाऊ मराठे, गोविंदराव पटवर्धन, अण्णा, एक मधुकर बर्वे व्हायोलिन वाजवायचे. अच्छा. उत्तम. आणि त्यांची स्पेशालिटी अशी होती, एकच व्हायोलिन असायचं आणि कुठल्याही पट्टीत ते वाजवायचं. म्हणजे तानांचे षटकार मारणारे क्रिकेटचे षटकार मारायचे. अप्रतिम. इमॅजिनच करून. आणि हे आपले रामभाऊ मराठे डाव्याने एवढा स्पिन करायचे, म्हणजे एवढी जी तान फिरवायची ना तर स्पिन पण तेवढाच करायचे. किती भाग्यवान ना तुम्ही. या सगळ्या मंडळींना तुम्ही क्रिकेट खेळताना माझ्याबरोबर खेळायचे. दुपारी कॅरम खेळायचे. अच्छा. रामभाऊ डावरे होते. आणि एकदा तो साताऱ्याला होता वाटतं, तर आम्ही लवकर पोचायचो. 10चा प्रयोग असायचा, मी 6 पर्यंत पोचायचो. मग आता करायचं काय, मग माईक टेस्टिंग सॉरी माईक टेस्टिंग म्हणजे काय, 1-2 माईक असायची एकच ना मध्ये. काही नाही, ते उगीच काहीतरी टाइमपास करायचा. एक दिवशी मी म्हणालो की मी आज गाणार. सगळेजण असे गात बसायचे, लोक येऊन ऐकायला बसायचे, गाणं ऐकायला मिळणार. तर मी म्हणलं मी आज गातो. आणि म्हणे का असं काही नव्हतं काही. आणि मी कुठलं गाणं सुरू केलं असेल, राधा जिंदगी गोविंदराव खाली वाजवत आहेत. कारण काय, त्यावेळी राजेश खन्नाने वेळ लावलं होतं सगळ्यांना. आणि ते जिंदगी सफर अंदाज गाणं होतं, सगळ्यांचे पॉप्युलर होतं. त्यातलं यॉडलिंग होतं. ते यॉडलिंग वगैरे मी केलं. आणि मी जसा गाणं संपवून फिरलो, रामभाऊ धावत वरती आले. त्याला बघितलं, मला वाटतं बहुतेक चिडले माझ्यावरती. म्हणजे वेगळं एवढं त्यावेळी कळत होतं मला की बाबा हे आता वातावरण वेगळं नाही, हे इकडे 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 तू आता युडली काय केलं. तर मी बावळल्यासारखं म्हणालो, काय नाही युडली केलं. काय केलं ते करून दाखवलं मी. आम्हाला ऐकायला आवडेल. नाही आता नाही करत. तर करून दाखवल्यानंतर बघ ते म्हणाले की ते प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला नाही जमणार. तर त्याला मी बोललो, हा आगाऊपणा होता. पण कसं झालं ना, तेव्हा वय नाही, रामभाऊ गवई एवढं मी कधीच बघितलं नाही. म्हणजे ते जसे काकासारखेच वाटायचे आम्हाला, पण काकाशी कसं वागतो, पण कधी त्यांचं वागणंच नाही ना तसं काही. करून दाखव. मी तुम्हाला नाही जमणार. अच्छा असं म्हणाले मला. आणि मग संपूर्ण मी क्रिकेट खेळायचो ना, मग चिडवायचे आणि करून दाखवायचे मला. आणि मी हसायचो, तुम्हाला नाही जमणार, तुम्हाला नाही जमणार. 8-7 प्रयोगाचा दौरा होता तो. शेवटच्या प्रयोगाला मला आठवत बहुतेक त्यांनी यॉडलिंग करून दाखवलं मला. मी असं बघतच बसलो. पण आज मला जाणवत आहे की ही व्यक्ती लहान आहे का मोठ्या ह्या बघायचीच नाही सगळी मंडळी. चांगलं काय आणि ते आपल्या गळ्यात यायला पाहिजे. ही सगळी मंडळी मी बघितली की एखादी गोष्ट आपल्याला येत नाहीये ना आणि आपल्या कामाची आहे ना, मग ती आपण शिकून घ्यायला पाहिजे. तो लहान आहे का मोठा आहे, मी कोण आहे हे त्यांच्या नव्हतं. मी हा प्रकार नव्हता. गोविंदराव सगळी मंडळी सगळी
आता शुभदाताईंबरोबर बरेच तुम्ही कार्यक्रम करता, आपण तिथेच खरं तर भेटलो. तर आता सुद्धा ही सगळी तरुण पिढी जी आहे जी तुमच्या कार्यक्रमांमध्ये गात आहेत, तर इतकी उत्कृष्ट पद्धतीने ती सगळी मंडळी सादर करतात गाणं, खूप छान वाटतं आणि सगळ्या तरुण मंडळींना पण ते आवडतं. म्हणजे पुन्हा आपण म्हणालो होतो की नाट्यसंगीताला आता काय एवढं राहिलं नाहीये, कमी दर्जा आहे किंवा दिवस चांगले आले नाहीयेत, पण पुन्हा ही सगळी पिढी नाट्यसंगीताकडे वळते. तर तुम्हाला कसं वाटतंय याविषयी? नाही, चांगलीच गोष्ट. मध्ये संगीत मानापमानासारखा चांगला चित्रपट देखील आला. तो मी तर म्हणेन तो खरं आम्ही पाहिला पिक्चर, तो पाडला लोकांनी. हो खरंच. म्हणजे लोकांनी तो बघितलंच नाही की अरे ते पिक्चर आहे, त्यामुळे त्याला वेगळं काही ट्रीटमेंट करावी लागते. नाटकासारखं तुम्ही बघू नका त्याकडे, पिक्चर पण पिक्चर बघा. एनिवे तो वेगळा प्रश्न आहे. पण तुमचं म्हणणं आहे की मानापमान किंवा बालगंधर्व यांचा मोह पिक्चर सृष्टीला व्हावा कट्यार, म्हणजे त्या नाटकांचं काहीतरी शक्ती आहे. नाही म्हणजे मूळ नाटकांची काहीतरी शक्ती म्हणून नवीन पिढीला ते करावं असं वाटतंय ना. आताची जनरेशन खरंच म्हणजे प्रचंड हुशार आहे. पण दुर्भाग्याने असं होतंय, या नाटकांना सगळा अबाव 60चा प्रेक्षक आहे, यंग जनरेशन नाही दिसत आहे. माझ्या लहानपणी मी जे बघितलेलं आहे ते सगळे यंग लोक नाटकं बघायला यायचे. त्यावेळेच्या बायका साड्या असतील पण कळायचं की बाबा ही 35-35 मुलगी बाई आहे. त्यावेळी आता जीन्स वगैरे प्रकार नव्हता, त्यांनी नाटकाला जायचं म्हणजे साडी. पण तरी सुद्धा आता सगळ्या रियालिटी शो मध्ये किंवा आता नाट्य स्पर्धांमध्ये तुम्ही स्वतः परीक्षक म्हणून जाता, तेव्हा सुद्धा नाट्यपदांची संख्या जास्ती म्हणजे नाही मान्य मला, पण त्याचं होतंय ना ते स्पर्धेपुरतं राहते ना. अच्छा, स्पर्धे. नाटक जो गाभा आहे तो नाही होते ना. मग त्यासाठी आपल्याला काय करता येईल, म्हणजे पुन्हा संगीत नाटक रंगभूमीवर येण्यासाठी नेमकं काय करायची गरज? कसं आहे की त्याला खूप म्हणजे गोष्टी आहेत की आता थिएटर जे आहे ते तुम्हाला 3 तासासाठी मिळतं. बरं. संगीत नाटकाला कठीण जातं ना ते करायला. एका प्रयोगाला मी बघितलं की यशवंत नाट्य मंदिरला कीर्तीचा नाटक प्रयोग बंद केला. अच्छा. गाताना पडदा येणं किती अपमानास्पद आहे. झाला वेळ एक्सेप्टेड, पण हे सगळं त्यामुळे संगीत नाटकाला थोडा वेळ जास्त द्यायला पाहिजे असं मला वाटतं. इकडे थोडस भाडं कमी करायला पाहिजे. मुंबईत कमी, पण आता तुम्ही जर बाहेरगावी गेलं रत्नागिरी तिकडे 22,000 रुपये भाडं आहे. परवडणार कसं परवडणार संगीत नाटकावाल्यांना? बुकिंग नाही. आता म्हणजे काही जे ज्याला आपण म्हणतो की उत्तम, आता मी माणिक मोती तुम्ही बघितला त्या दिवशी खोटं वाटेल कौशल इनामदार सर, तो नाही अशोक हांडे. बरं. अच्छा. मी बघितलं जवळजवळ 95% हे अबाव 70 होते. यंग जनरेशन नाही येत. तोच राज कपूरचा पण कार्यक्रम पाहिला, सगळे राज कपूर तर हिंदी केवढं मोठं, पण सगळे एजेड लोक. यंग येत नव्हते नाही, पण मेजॉरिटी ती आहे. संगीत नाटकाला पण तेच होत आहे, म्हणजे सगळे अबाव सिनियर सिटीजन्स येतात. फुकट असेल तर गर्दी होते, तिकीट काढून नाही. लोक म्हणतात म्हणलं पैशाचं काय करायचं आहे, तुम्ही एकदा याल. आणि खर्च एवढा वाढलाय ना. पूर्वीच्या ज्या नाईट्स होत्या त्या आता नाही होऊ शकत. पण तुम्हाला सांगतो पूर्वी जास्त नाईट होत्या. म्हणजे वडिलांच्या डायरीवरून मी बघतो सांगतो, त्या काळी 100 रुपयाचे 60 साली 100 रुपये म्हणजे किती झाले असते? 1,00,000 रुपये नाही अंदाजे. ही त्यावेळी 100, 125 ही नाईट होती त्या काळामध्ये. पण म्हणजे आज किती पट झालेलं आहे. आज तरी नाईट कमीच आहे ती त्यावेळी. आणि संपूर्ण उत्पन्न नाटकाचं असायचं 900 रुपये. 900 रुपये फक्त. संपूर्ण नाटकाचं उत्पन्न 900 असायचं किंवा 1000. हिशोब मी बघितले. मग पुढे ते 2,500-3,000 रुपये झाले. पण 2,500 रुपये नाईट असायची. किती झाले आता. पण आज त्यामध्ये पैसे नाही मिळत संगीत नाटकाला. आणि असं की आज सगळेजण जे विद्यार्थी माझं झालं की सगळेजण नोकरी पूर्ण वेळ संगीत नाटकाला नाही देऊ शकत. आज म्हणजे मी तक्रार करत नाही, पण ह्या गोष्टी फॅक्ट आहेत. कपडे
घालणारी म्हणजे नेसवणारी माणसं नाही आहेत. पूर्वी बायका होत्या साड्या नेसवायला, नऊवारी. आज कसं होतं, शिवलेलं आहे पण ते असं फुगीर होतं, म्हणजे ती बाई बेडप दिसते सुंदर जरी असली तरी. पूर्वीच्या बघा तुम्ही नेसवणारे ज्या बायका होत्या ना, ते स्पेशालिटी होती त्यांची. धोतर नेसवणं, ते साखरे मी जे कशी बोलले, आमच्याकडे शांताराम म्हणून होता, लहू म्हणून, की अप्रतिम नेसवायचे. आज ते सगळं खूप कमतरता झालेली आहे. आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे फायनान्स. गव्हर्नमेंट करते पण वेळेत पैसे नाही देत. आणि व्यावसायिक नाटकांना फार अनुदान वगैरे सगळ्या नाट्य महोत्सव होतात, लोकांना ते आवडतं. हो, अच्छा. संगीत नाटकांचे नाट्य महोत्सव होत नाही. नेहरू सेंटर करते. हा, अच्छा, हो, बरं. नेहरू सेंटर करते, पण एक महोत्सव करून फायदा नाही ना. पण त्या मनाने पुण्यामध्ये भरपूर चालू आहे. अच्छा. कोकणामध्ये पण बऱ्यापैकी आहे, बरं, पण त्याला कमर्शियल स्वरूप नाही येते. इव्हन आपलं दादर माटुंगा कल्चरल सेंटर, पण ते एकच. काय गणित चुकते मला कळत नाहीये. पण सगळे कलाकार खूप चांगले आहेत, म्हणजे सगळं चांगले, गाणं उत्तम आहे, दिसायला छान आहे, सगळे वादक चांगले आहेत, सगळी लोक चांगली आहेत. पण काय गणित चुकते कळत नाही. पण लोक नाही आहेत, ही गोष्ट खरी आहे. गव्हर्नमेंटनी जर काय म्हणतात त्याला, जाहिरातीचे पैसे कमी केले, थिएटर भाडं कमी केले, वेळ वाढवून दिले, अजून काही गोष्टी उपलब्ध करून दिल्या तर शक्य. पण किंवा कोणतरी असा आपल्या माध्यमातून आपण सगळ्यांना एक विनंती करूया की चांगले दिवस येतील, म्हणजे प्रार्थना करूया. म्हणजे आता जे उद्योगपती मोठे मोठे आहेत त्यांनी जर काही मोठं अनुदान दिलं, बाबा तुम्ही करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, पण अटी नका घालू की हाच कलाकार पाहिजे तेच कलाकार. असंही होतं, तुम्ही करताय करा, पण हाच कलाकार पाहिजे आणि हाच कलाकार नको. तुम्ही विश्वासाने देताय ना, ते आम्ही करू. पण ही गोष्ट आहे की जे घेतील त्याने ती विश्वासाने करायला पाहिजे. खूप गोष्टी एकमेकात अडकलेल्या आहेत, त्यामुळे मी असं काही भविष्य नाही सांगू शकत संगीत नाटकाचं. नक्कीच सर, आज तुम्ही आलात आणि फार भरभरून बोललात आणि थोडंसं आपण काहीतरी प्रेक्षकांना चांगलं देऊ शकलो तुमच्यामुळे, तर त्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद. प्रेक्षको, आज आपण ज्ञानेश पेंढारकर सर यांच्याशी संवाद साधला आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये. आमचा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एका नवीन व्यक्तींसह भेटूया पुढील सेलिब्रिटी शो मध्ये. तर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.